सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजची जी तुम्ही व्हिडिओ पाहिली असेल त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही आलेलो दापोलीमधलं पीतांबर ॲग्रो टुरिझम तिथे। तर हा तुम्ही पाठीमागे पाहताय तर तोच टुरिझम आहे आणि आता त्याची सैर तुम्हाला मी करणार आहे। सो पीतांबर फार्म आणि ॲग्रो टुरिझम हे दापोलीपासून एक 6-7 किलोमीटर अंतरावर साखळोर म्हणून गाव आहे तिथे आहे। सो आपण त्यालाच व्हिजिट डेसाठी आज आलेलो। सो ही त्यांची काय काय वैशिष्ट्य आहेत की इथे काय काय आहे। वन डे पिकनिकसाठी पण आहे आणि स्टेसाठी पण तुम्ही येऊ शकता। तर इथे बरेच त्यांच्या ॲक्टिव्हिटीज आहे। सो तुम्ही स्वतः इथे येऊन त्याला भेट देऊ शकता आणि त्याचा आस्वाद घेऊ शकता। सो मित्रांनो, आतमध्ये एंट्री केली की पहिलेच लागतं ते रिसेप्शन आणि रेस्टॉरंट। सो हे त्यांचं टुरिझम ऑफिस आहे आणि ते समोर दिसत आहे रुचियाना म्हणून ते रेस्टॉरंट आहे, तिथे आपण रात्री येऊ। सो समोर पाहताय त्या गणपती बाप्पाचं मंदिर। सो असा काहीसा परिसर आहे। ते समोर पाहताय ती नर्सरी आहे। इथे ही ओपन जिम म्हणजे गार्डन वगैरे आहे आणि आपण जिथे थांबलो त्याच्याच वरती आकाश दर्शन म्हणून आहे, तर ते तर आपण रात्री बघूच। आणि इकडे पाठीमागे सगळे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स वगैरे आहेत इकडे पाठीमागे, ते सुद्धा आपण थोड्या वेळाने करायला जाणार आहोत, तेव्हा आपण ते तुम्हाला दाखवूच। सो आता फायनली आता आपण ज्या रूममध्ये स्टे केलं आहे ते तो रूम दाखवतो। हा मधला कॉरिडॉर आहे आणि हा रूम नंबर 201 असा काहीसा रूम आहे। इथे कोमल बसली आहे। हा एक सिंगल बेड आहे इथे दिलेला, टी व्ही आहे आणि एक जो आतमधला रूम बोलाल तिथे हा डबल बेड आहे। सोबत इकडे AC सुद्धा आहे आणि इकडे 2 खिडक्या आहेत, म्हणजे प्रकाश पण भरपूर आहे। अरे उघडायचं कुठं नाही ॲक्च्युली हां इथून हे उघडलं तर इथे सर्व झाडं लावलेली आहेत। ही ते कबट आहे आपलं सामान ठेवायसाठी, खूप असं मोठं कबट आहे। त्याच्यानंतर हे टॉयलेट आहे आणि हे इथे बाथरूम आहे, प्रशस्त असं बाथरूम आहे। ओव्हरऑल छान रूम आहे। तसंच इथे कॅरम पण दिलं आहे खेळायसाठी, जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही इथे कॅरम पण एन्जॉय करू शकता। सो खूप छान असा रूम आहे। सो आता भेटू आपण थोड्याच जे पीतांबर ॲग्रो टुरिझम आहे तिथे बरेच असे काही चांगल्या गोष्टी आहेत पाहायला। त्यापैकी एक जे औषधी वनस्पती आहेत त्यांचाच आपण औषधी वनस्पती पाहायला चाललोय। सो आता आपण त्या पाहू आणि पवार काका आणि हे आपल्याला ॲग्रो टुरिझमची सैर करणार आहेत सर। ते आपल्याला हे काय काका आपलं आयुर्वेदिक गार्डन आहे, डिप्लोमा घेतो ते ह्या झाडा आधारित घेऊ शकतो। एकूण 4.5 एकर मध्ये 550 झाडं भरलेली आहेत। ती सगळी आयुर्वेदिक आहेत। आपण काही औषधी वनस्पती आहेत त्या आपण नेहमी उपचार करू शकतो, अशी काही वनस्पती आपण बघायला भेटेल तुम्हाला। त्यानंतर पुढे ॲग्रो फार्म आहे, म्हणजे नर्सरी आहे मोठी, तिथे सगळी झाडं उपलब्ध आहेत, फळापासून ते मसाल्यापर्यंत सगळी। त्यानंतर बांबू पार्क आहे तिकडे, 32 प्रकारचे बांबू माहितीसाठी लावलेत फक्त, की 32 प्रकारचे बांबू हा ते निश्चित ठेवलं जातं। त्यामुळे वेगवेगळ्या देशातले ते बांबू आपण तिथे 32 प्रकारचे लावलेले आहेत, ते तुम्हाला बघायला भेटेल। बांबू पासून काय उपयोग होतो तेही लिहिलेलं आहे की आपण काय बनवू शकतो। त्यानंतर फॅक्टरी तर बघून आहात, फॅक्टरीमध्ये नॅचरल म्हणजे आपण जो सुगंध बनवतोय परफ्यूम, तो आपण लेमन ग्रास आहे 2-3 प्रकारे, सोनचाफा आहे, गुलाब आहे, देवचाफा आहे, अशा बऱ्याचशा प्रकारच्या वनस्पतीमधून अर्क काढून तो परफ्यूम बनवला जातोय। ते आपण अगरबत्तीला वापरतो, त्यात अगरबत्तीचे प्रकार भरपूर आहेत। देव उपासना आहे, शनी उपासना आहे, राहू केतू आहे, सप्तऋषी आहे, शेवणी वन आहे, अशा बऱ्याचशा प्रकारे अगरबत्ती आपण इथे परफ्यूम मध्ये बनवून ते तयार करतो प्रोजेक्ट। त्यानंतर दीपशक्ती म्हणजे दिवाची तेल आहे, हे चहापात आहे, कोऱ्या चहामध्ये टाकूनच पियाली पाहिजे, तर दिवसभराची एनर्जी वाढवण्याचं काम करतं।
म्हणून आपण लेमन ग्रासचं नाव आहे. आपण चहा पात म्हणतो. चहा हा पदार्थ आपला नाही, चीन मधून आलेला आहे. त्यामुळे आपण चहा आपण यूज म्हणजे वापर केला आणि आपण चालू केलाय. चहा मधून टाकला तर आपण एनर्जी वाढवण्याचं काम करतो. ते आवळ्याचं झाड आहे. आवळा आठवड्यातनं किंवा महिन्यातनं एकदा खाल्ला पाहिजे. आपल्या शरीरातलं पित्त कमी करण्याचं काम करतं. त्यामुळे हे पान जर सकाळ संध्याकाळ ओरिजिनल आहे. ते गोळ्यात पावडर मिक्स केलेली असते. ओरिजिनल आपण जर खाल्लं साधारण 3 महिने साखरेचे पदार्थ कुठलेही खायचं नाही. जेवणामध्ये साखर असते, कारण जेवण आपल्याला नंतर साधारण 30 ते 35% शुगर. सो आता आपण चाललो जेवायला. समोरच दिसत आहे ते रुचियाना रेस्टॉरंट. सकाळचं हॉटेल आहे. तर बघूया आतमध्ये जाऊन जेवायसाठी काय मेन्यू आहे ते जेवून सांगू टेस्ट कशी आहे इथली. इथे आपण आता ऑर्डर केलं आहे चिकन, रोगन चिकन आणि रोटी. सो बघूया टेस्ट कशी आहे. कोमल सांगेल चांगली आहे. चला आता आपण खाऊन बघू. लिंबू पिऊ, बघूया कशी टेस्ट. चांगले टेस्ट. ऑलमोस्ट चांगले टेस्ट. सो आता आम्ही पटकन जेवून घेतो. जेवून आपण मग भेटू आणि मग सांगतो पुढचा काय प्लॅन आहे तुम्हाला ते. तर आत्ताच जेवून आलो आहे आणि आता बोललो जरा चला वॉकिंग करू. आणि जेवण चांगलं होतं. टेस्ट खूप छान होती जेवणाची. जे काय ऑर्डर केलेलं त्याची टेस्ट म्हणजे आवडलं. चांगलं होतं जेवण. म्हणजे फूडची टेस्ट एक नंबर आहे. आणि स्वतः चला जरा आपण थोडा राऊंड मारू आणि जाऊ झोपायला. खूप थंडी आहे इकडे आणि सकाळी बाकीचा काय प्लॅन असेल तर सकाळी उठून सांगतो. सो चला, गुड नाईट. शुभ सकाळ मित्रांनो. काल आपण संध्याकाळी आलेलो दापोलीत. तिथून जे आपण टुरिझमला आलो तिथेच आता आपण आहोत. आणि इथला निसर्ग तर तुम्ही पाहू शकता ना. म्हणजे सकाळचं वातावरण तर एवढं भारी आहे ना, खूप छान वाटतंय. तुम्हाला दाखवतो मी काय भारी वाटतं. पाहू शकता काय वातावरण आहे मित्रांनो. खूप भारी वाटतं इकडे. असं काहीसं मित्रांनो हे वातावरण एवढं भारी वाटतं ना सकाळी. आम्ही पण आताच उठलोत. आता फ्रेश वगैरे होऊ आणि मग जाऊ नाश्ता करायला आणि त्याच्यानंतर आपला चेकआउट असेल. तर बघूया जाताना काय त्यातलं दिसलं तर तुम्हाला दाखवायचा नक्की प्रयत्न करेन. सो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा, असेच सपोर्ट करा. सो भेटू आता डायरेक्ट नाश्त्याला. मित्रांनो आता आपला नाश्ता आलेला आहे. नाश्त्याला आहे तिथे गरमागरम पोहे, थालीपीठ, चटणी आणि हे तर ड्रायफ्रूट्स वगैरे दिलेले आहेत. हा केक आहे. इथे एक फॅमिली आलेली, त्यांचा बड्डे होता. सो तो केकसुद्धा त्यांनी आम्हाला दिलेला आहे. आणि कोमल इथे पोहे टेस्ट करून सांगेल कसं आहे. पोटभरीचा नाश्ता आहे. कोमल सांगते पोहे तर एकदम छान आहे. स्वतः जाऊन बसू आणि त्याचा एक आनंद घेऊ. लहानपणीची खूप म्हणजे काय म्हणतात, लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या असं म्हणायला हरकत नाही. बैलगाडीत बसण्याची मजा ना काहीतरी औरच होते. आणि ते बैल पण एवढे जबरदस्त होते ना,
काय पळत होते म्हणजे जबरदस्त. जसं बैलगाडा शर्यत कशी त्याप्रमाणे ते पळत होते आणि खूप म्हणजे खूप मजा आली. बैलगाडी जेव्हा मी खूप लहान होतो तेव्हा गावी जायचो ना, तेव्हा बैलगाडीचा अनुभव घेतलेला. त्याच्यानंतर आज घेतोय. खूप मजा आली. तर मित्रांनो आता आपली निघायची वेळ झाली आहे. सो जेवढ्या काही ॲक्टिव्हिटीज होत्या त्या आपण दाखवायचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. तर ही संपूर्ण पितांबर ॲग्रो टुरिझमची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाल कलरचं जे बटन आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका. लिंक शेअर करायला विसरू नका. सो भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.